संध्याकाळचे 5 वाजले होते. तरी बाहेर काळेकुट्ट ढग जमल्याने सर्वत्र अंधारून आले. यात भर म्हणून विजांचा कडकडाट काळजात धस करणारा होता. सोसाट्याचा वारा रस्त्यावरची झाडं, दुकानांचे पत्रे गदागदा हलवत होता. ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता. हे सर्व काही भयावह आणि थरारक होतं. या वादळातच खूप अनपेक्षित आणि अकल्पनीय अशा गोष्टी घडलेल्या असतात, ज्या खूपदा रहस्यच राहून जातात. पण आजच्या या वादळात नक्कीच काहीतरी भयंकर घडणार होतं. नक्कीच कोणतेतरी रहस्य पडद्याआड होणार होतं. हे वादळ जणू काही सांगू पाहत होते. बाहेरचे हे सर्व चित्र आणि गरम चहाचा कप हातात घेत, त्या चहाचा आस्वाद घेत वैभव बघत होता. न जाणे का, परंतु एक क्रूर हास्य वैभवच्या चेहऱ्यावर आल्हादरीत्या उमटलं होतं. चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच लाईट गेली. सर्वत्र अंधारून आल्याने घरातही अंधारले होते. तितक्यातच नेहा म्हणजेच वैभवची बायको हातात मेणबत्ती घेऊन येते. वैभव, खिडकी लावून घे आणि इथे माझ्याजवळ येऊन बस, नेहा त्याला सांगते. खिडकी न लावताच वैभव नेहाजवळ आला. आता त्याचं वागणं काही वेगळंच होतं. चेहऱ्यावरचं क्रूर हास्य मेणबत्तीच्या प्रकाशात अजूनच क्रूर वाटत होतं. किती मस्त वातावरण आहे, वैभव म्हणाला. मस्त? किती भयानक आहे हे सर्व, नेहा म्हणाली. आपल्याला भीती वाटते म्हणून वाईट बोलायचं का, वैभव म्हणाला. वाईट नाही रे, पण हा पाऊस, विजांचा थरथराट खूपच भयावह वाटतंय, नेहा म्हणाली. आपले क्रूर हास्य मोठे करत, मला तर हे खूप जास्त आवडते, वैभव म्हणाला. म्हणजे बघ ना, अशा वातावरणात तुझा खून करून तुझ्या बॉडीची विल्हेवाटही व्यवस्थित लावता येईल, वैभव म्हणाला. अचानकच घाबरून मान वैभवकडे करून नेहा काय असं जोराने ओरडते. तू ऐकलेस ना, तरी परत तेच का विचारतेस, वैभव म्हणाला. वैभव, आर यू मॅड? काही काय बोलतोयस, नेहा म्हणाली. हो, खरंच बोलतोय. वैभवने जवळच असलेला चाकू हातात घेतला. नेहावर तो वार करणार. इतक्यातच, थांब, तू मला मारशीलही, पण माझ्या बॉडीची विल्हेवाट कशी लावशील ते मला तू सांगायची गरज नाही. हे माझ्यासाठी नवीन नाही, वैभव म्हणाला. म्हणजे अजून किती लोकांचा तू खून केलायस? तुला मारून 7 पूर्ण होतील, डोळ्यात भीती असतानाही श्वास गिळत. का? त्यांनी काय केलंय आणि मी काय केलंय? निदान मारण्याआधी ते तरी सांग. तशी सांगायला हरकत नाही, कारण हे रहस्य तुझ्यासोबत पुन्हा काळाआड होणार आहे, कारण तू उद्याचा दिवस काही बघत नाही, वैभव म्हणाला. प्लीज सांग. ठीक आहे, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो. ऐक. नेहाची शेवटची इच्छा म्हणून वैभव त्याचा भूतकाळ नेहाला सांगू लागला. मी 5 वर्षांचा होतो जेव्हा माझी आई हे जग सोडून गेली. तिने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. आईच्या अचानक अशा वागण्याने, तिच्या जाण्याने पप्पा हादरले होते. मी लहान असल्यामुळे मला फार काही कळत नव्हतं, पण माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. पण पप्पांनी दुसरं लग्न केलं नाही, कारण त्यांना मला सावत्र आई आणायची नव्हती. दिवस खूप चांगले चालले होते. बिझनेसही जोरात चालू होता. त्यातच माझी 10वी झाली. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनियर होण्याचं मी ठरवलं. तसे कोर्सेसही चालू झाले. अजूनही आठवतोय मला तो दिवस. माझा 18वा वाढदिवस होता. पप्पा काहीतरी गिफ्ट आणतील या आशेने मी त्यांची वाट बघत होतो. त्यातच ते आले. पण त्यांच्यासोबत एक तरुण मुलगी होती. अंदाजे 22 ते 23 वर्षांची असेल. ती उंच, मध्यम बांधणीची, रंगाने गोरी, हातात महागडं घड्याळ, बोटात चमकणाऱ्या खड्याच्या अंगठ्या, गळ्यात नाजूक असं लॉकेट, आळेभोर मोकळे केस, डार्क ब्लॅक रंगाची चमचमणारी साडी, पायात उंच हिल्सच्या सँडल. हे सगळं बघत असतानाच स्वीट स्मेलचा तिचा परफ्यूम तिच्या जीवनशैलीचा अंदाज देत होता. वैभव, हॅपी बर्थडे,
लेट मी इंट्रोड्यूस हर. शी इज मोनिका, माय वाईफ, युअर मॉम. पप्पा म्हणाले, काय? हा धक्का मला सहनच झाला नाही. 22 वर्षांची तरुणी माझी आई झाली होती. ही तर माझ्याच वयाची आहे. मी हिला आई म्हणणार नाही. आणि ही जर इथे राहणार असेल तर मी इथे राहणार नाही. वैभव म्हणाला, बेटा, तुझ्या आईशिवाय मी खूप वर्ष एकटा राहिलो. तुला सावत्राई नको म्हणून मी दुसरं लग्नही केलं नाही. पण आता या वयात मला आधार हवा आहे. तूही आता मोठा होशील, लग्न करशील, तुझ्या संसारात रमून जाशील. मी परत एकटा पडेन. म्हणून मी माझा आधार निवडला आहे. आणि मोनिका खूप चांगली मुलगी आहे. थोडा वेळ दे, सर्व काही ठीक होईल. पप्पा म्हणाले. पप्पांचं बोलणं मला पटत नव्हतं. मोनिकाने फक्त पैसा आणि गर्भश्रीमंती पाहून त्यांच्याशी लग्न केलं होतं. हे मला सहनच नाही झालं आणि मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि त्या क्षणी घरही सोडून दिलं. दिवस पुढे पुढे सरकत होते. मीही आता इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो होतो. चांगला जॉब करत होतो. अधूनमधून पप्पांची आठवण आली की फोन करून चौकशी करत होतो. कित्येकदा त्यांनी घरी परत बोलावलं, पण त्या मोनिकामुळे मी घरी जात नव्हतो. एक दिवस घरून फोन आला. पप्पांची तब्येत ढासळली होती. मला पाहायची इच्छा म्हणून मी घरी गेलो. पप्पांच्या बेडरूममध्ये जाणार इतक्यातच त्यांच्या रूममधून मोनिका आणि त्यांचा संवाद माझ्या कानावर पडला. मी हलकेच दाराजवळ जाऊन ऐकू लागलो. तर तू तुझ्या मृत्यूपत्रात बदल नाही करणार तर? मोनिका म्हणत होती. नाही, माझ्या प्रॉपर्टीचा 70% हक्क वैभवचा आहे, बाकी तुझा. पप्पा म्हणाले, तू असं नाही ऐकणार. थेरड्या, तुझ्या पैशासाठी तर मी तुझ्याशी लग्न केलं आणि तू मला फक्त 30% देणार. आताच्या आता मृत्यूपत्र बदल, नाही तर तुला इथेच ठार करते. मोनिका म्हणाली, तुला हवं ते कर, मी बदल करणार नाही. पप्पा म्हणाले. पर्समधली पिस्तूल मोनिकाने पप्पांवर रोखली. तुझा जगून काही फायदा नाही. म्हाताऱ्या, तू मेलेलंच बरं. असं म्हणत मोनिकाने 2 गोळ्या पप्पांवर चालवल्या. हा प्रकार पाहून मी आत गेलो. मला बघताच मोनिका दचकली आणि माझ्यावर बंदूक ताणली. मी काही बोलणार इतक्यातच तिने माझ्या डाव्या खांद्यावर गोळी चालवली. ती मला जरा चिटकून गेली आणि मी बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा पोलीस आले होते. माझी चौकशी झाली. घरातलं सोनं, महागड्या गोष्टी सर्व घेऊन मोनिका पसार झाली. तिचा शोध घेण्याचा मी आणि पोलिसांनी खूप प्रयत्न केला, पण ती काही सापडलीच नाही. 1-2-3 वर्षानंतर मोनिका मला क्लब पार्कमध्ये दिसली. तिचा पाठलाग करून तिचा पत्ता मिळवला. तिच्याजवळ जाऊन माझ्या प्रेमाच्या जाळ्यात तिला खेचलं. मी माझा लूक बदलल्यामुळे ती मला ओळखूच शकली नाही. मी देखील तिला तसं कधी जाणवू दिलं नाही. अखेरता मी तिला प्रपोज केलं. पैशाला लोभी ती. माझ्याकडचा पैसा बघून लगेचच तयार झाली. आमचं लग्न झालं. 3 वर्षांपूर्वीची आई आता माझी बायको होती. 2 महिने झाले होते. आता वेळ होती बदला घेण्याची. इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याने मी एक यंत्र तयार केलं होतं, जे ॲक्टिव्ह होताच आकाशातल्या विजांना अट्रॅक्ट करतं आणि खूप मोठा इलेक्ट्रिक शॉक बाहेर सोडतं. तोही दिवस असाच होता. भयान वादळ, पाऊस, विजा, सारे वातावरण भयंकर होते. मी ते यंत्र आमच्या खोलीत ठेवलं. मला काम आहे असं सांगून मी घराबाहेर पडलो. गेट जवळून मी आमच्या खोलीवर लक्ष ठेवून होतो. मोनिका खोलीत गेलेली बघताच मी यंत्र ॲक्टिव्ह केलं. 5, 4, 3, 2, 1 आणि यंत्राने काम चोख केलं. मी बाहेर गेलो. डिनर करून घरी आलो तर पोलीस आणि शेजारचे जमले होते. आत मोनिकाची बॉडी जळून काळी पडली होती. भिंतीवर रक्ताचे थेंब उमटले होते. यंत्रही जळून राख झाले होते. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मीही रडण्याचं नाटक केलं. बॉडी जळाल्याने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही काही आलं नाही. अपघाती कारण लिहून ती केस बंद झाली. हा मी केलेला पहिला खून होता.
नंतर माझा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. प्रत्येक बाईत मला मोनिका दिसायची. नंतर राज्य, शहर बदलत अनेक मुलींना जाळ्यात खेचलं, लग्न केली. प्रत्येक वादळात एक, असे पुढे 5 खून केले. प्रत्येकीला मारायचो, त्या यंत्राने जाळायचो. नंतर काही पुरावे हाती लागत नव्हते. वैभव म्हणाला, टाळ्या वाजवत आणि हसत, तू ही कोणती कादंबरी मला सांगितलीस का कोणत्या हिंदी चित्रपटाची स्टोरी? नेहा म्हणाली. म्हणजे? वैभव म्हणाला, तू जे काही सांगितलं आहेस ते अर्धसत्य आहे. नेहा म्हणाली. वैभव बावचळून नेहाकडे बघत, काय? मी सगळं काही खरं सांगितलं आहे. मरणाच्या भीतीने तुझी तार सटकली आहे का? नाही वैभव. ओ सॉरी, नाही अहमद. नेहाच्या तोंडातून अहमद नाव ऐकताच वैभवचा चेहरा पांढरा पडला. कोण अहमद? मी नाही ओळखत त्याला. तूच तर आहेस अहमद, अहमद अली खान. तू मला अर्धसत्य सांगितलं आहेस. आता सर्व सत्य मी तुला सांगते, नेहा म्हणाली. नेहाच्या तोंडून अहमदचं नाव ऐकल्याने वैभव अचंबित झाला. भीतीने कपाळावर घामाने राज्य केलं. पुढे आता नेहा पुन्हा वैभवचा भूतकाळ नव्याने सांगू लागली. तू अहमद, अहमद अली खान, याकूब अली खानचा मुलगा. तुझे वडील याकूब पाकिस्तानी सिक्रेट एजंटचे एक सभासद होते. त्यांना भारतामध्ये अंमली पदार्थांचा आणि दारुगोळ्यांचा गैरव्यवहार करण्यासाठी नमूद केलं, ज्यामुळे पाकिस्तानचा भारतामध्ये व्यवहार वाढणार होता. परंतु त्यासाठी याकूबला भारतात यावं लागणार होतं. याकूबने त्याची ओळख बदलली आणि भारतामध्ये विक्रांत मेनन या नावाने दाखल झाला. अस्खलित मराठी बोलत असल्याने कोणालाच त्याचा संशय आला नाही. पुढे त्याने भारतातल्या संजना नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि नंतर तुझा जन्म झाला. बिझनेसच्या नावावर त्याचा ड्रग्सचा आणि दारुगोळ्यांचा व्यवहार बळावत होता. त्यातच 1993 साली मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाला. यात याकूबचाही हात होता. जेव्हा तू 5 वर्षांचा होतास, एक दिवस याकूबचे काही कागदपत्र संजनाच्या हाती लागले. बॉम्ब ब्लास्ट मागेही याकूबचा हात असल्याचे तिला समजले. तो विक्रांत नसून पाकिस्तानी एजंट असल्याचंही तिला समजलं. हा धक्का पचवणं तिला खूप कठीण होतं आणि तिने गळफास लावून आत्महत्या केली. पण मरायच्या अगोदर तिने याची माहिती इंडियन सिक्रेट इन्व्हेस्टिगेशनला दिली होती. तेव्हापासूनच ISIची टीम याकूबवर लक्ष ठेवून होती. याकूब या सगळ्यात एवढा हुशार होता की ISI टीमच्या हातात काहीच लागलं नव्हतं. शेवटी ISI टीमने हे काम वुमन सिक्रेट इन्व्हेस्टिगेशनकडे दिलं होतं. नंतर लागोपाठ मुंबईत बॉम्ब ब्लास्ट चालू होते. पण याकूब विरुद्ध पुरावे मिळत नसल्याने WSI टीम काही करू शकत नव्हती. या सर्वात याकूबने तुला चांगलंच ट्रेन केलं. त्याला अजून शस्त्र बनवायची होती, पण तेवढं तंत्र त्याच्याकडे नव्हतं. म्हणून मग त्याने तुला इलेक्ट्रिकल इंजिनियर केलं. या सर्वात शांत राहणं WSI टीमला पटत नव्हतं. आता शत्रूला मारायचं असेल तर त्याच्या घरात घुसणं आवश्यक होतं. म्हणून मग WSI टीमची प्रोजेक्ट हेड मोनिका देसाई हिने एक प्लॅन केला. याकूबला स्वतःकडे आकर्षित केलं आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न केलं. आणि हो, ती 23 नाही तर 29 वर्षांची होती. तिने स्वतःला वेल मेंटेन ठेवलं होतं. तुझ्या बर्थडेच्या दिवशी तू मोनिकाला भेटलास. ती जर घरी राहिली असती तर तुमच्या कामात अडथळा आला असता. म्हणून मग तू आणि याकूबने प्लॅन करून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केलं. तिच्यासमोर घर सोडल्याचं तू दाखवलंस. हे सर्व WSI टीमला माहिती होतं. याकूबच्या सगळ्या कामांची माहिती मोनिका गोळा करत होती. सगळं ठरल्याप्रमाणे चालू होतं. एक दिवस मोनिका माहिती गोळा करत असतानाच याकूबने तिला पकडलं. तुला फोन करून बोलावलं. याकूब मोनिकाला मारहाण करू लागला. मोनिकाला एवढी मारहाण केली की ती रक्ताने माखली होती. शेवटी तिने पर्समधून लपवलेली पिस्तूल काढली आणि 2 गोळ्या याकूबवर झाडल्या. या सगळ्यात तू अहमद, तू तिथे आलास आणि तुला बघून मोनिका बावचळली. पण धीर करून तिने तुझ्यावर एक गोळी चालवली. तू बेशुद्ध झालास आणि मोनिका तिथून पळाली. तू तिचा शोध घेणार हे माहिती असल्याने काही दिवस ती लपून राहिली.
एक दिवस ती क्लब पार्कमध्ये असतानाच तिने तुला पाहिलं. तूही तिला पाहिलंयस हेही तिला कळालं. तू तिचा पाठलाग करतो आहेस हे सुद्धा तिला समजलं होतं. तू तिला प्रपोज केलंस. आता तिला परत मिशनची संधी मिळाली होती. तुमचं लग्न झालं, पण 1 ते 2 महिन्यातच तिच्या अपघाताची खबर आली. WSI टीमला हा अपघात नसून खून आहे हे कळालं होतं, पण ती एक शक्यता होती आणि पुराव्याअभावी टीम काहीच करू शकली नाही. नंतर कोणीच जीवाला घाबरून मिशनवर जायला तयार नव्हतं. समोर घडतंय ते बघत राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. नंतर प्रत्येक वर्षी एक अशा 5 मुलींचा मोनिकासारखाच अपघाती मृत्यू होत होता. त्यावरून मोनिकाचा व या मुलींचा अपघात नाही तर खून केला होता, ज्यामागे तूच आहेस याची WSI टीमला खात्री बसली. हे सर्व सांगून नेहा शांत झाली. आता तरी त्या 5 मुलींना का मारलंस ते खरं सांग. नेहा म्हणाली, तुला तर सगळंच माहिती आहे. तुमच्या याच भारत सरकारने यंत्रणा एवढी मजबूत केली आहे की ज्यामुळे आम्हा पाकिस्तानी एजंटला संपर्क करणं कठीण झालं होतं. मग आम्ही वेगवेगळ्या देशातल्या तिथे अडकलेल्या भारतीय मुलींना गोळा करत होतो. प्रत्येक वर्षाला एकीच्या पाठीवर आणि बाकीच्यांच्या शरीरावर करून आम्ही संदेश पाठवत होतो. कधी मुली भारतातून बाहेर पाठवायचो, तर कधी बाहेरून त्या मुलींद्वारे संदेश भारतात येत असत. नंतर त्या मुलींना जाळून मारून टाकायचे. शरीर जळाल्याने कधीच कोणाला ते निरोप मिळायचे नाही. पण यावर्षी तू मला भेटलीस. माझंही तुझ्यावर प्रेम झालं, पण आम्हा एजंटना असं थांबून चालणार नाही. तूही एक दिवस माझ्या कामात अडथळा होशील, म्हणून आज मी तुला मारणार आहे. पण तुला हे सगळं कसं माहिती? कोण आहेस तू? वैभव म्हणाला, मी नेहा देसाई, WSI टीमची मिशन हेड आणि मोनिका देसाईची सख्खी लहान बहीण. नेहा हसत म्हणाली, काय? हो, हा WSI टीमचाच प्लॅन होता. यावेळी तुला पकडणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी तुला प्रेमाच्या जाळ्यात खेचलं, तुझ्याशी लग्न केलं. तू मला कधीतरी मारणार हे मला माहिती होतं, म्हणून मी माझ्या टीमला सतर्कच ठेवलं होतं. मगाशी जेव्हा तू माझ्यावर चाकू उगारलास तेव्हाच मी माझ्या टीमला अलर्ट केलं होतं. लाईट्स ऑन प्लीज, नेहा म्हणाली. रूमचे लाईट लागतात. वैभवच्या मागे 5 पोलीस उभे होते. वैभव, तू कबूल केलेला गुन्हा रेकॉर्ड झालाय. तो कोर्टात सादर होईलच आणि चांगली शिक्षाही होईल. इन्स्पेक्टर जाधव, अरेस्ट हिम, नेहा म्हणाली. वैभवने पळण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. पोलीस वैभवला पकडून घेऊन गेले. त्याला फाशीची शिक्षा होणार हे नक्की होते. खिडकीजवळ जाऊन नेहा उभी राहिली. इतक्या वर्षांचा साठलेला बांध तिच्या डोळ्यातून बाहेर सुटला. नजरेत भीती होती, कारण आजची छोटी चूकही तिला मृत्यूपर्यंत नेणार होती. एकटक आसमंतात बघत, ताई, आज तुझ्या आत्म्याला शांती मिळेल, नेहा म्हणाली. रात्रीचे 12 वाजले होते. वैभव उर्फ अहमद खान गजाआड झाला होता. बाहेर पावसानेही विश्रांती घेतली होती. वाऱ्याचा वेगही कमी झालेला. काळे ढग बाजूला सारून चंद्राचा मंद प्रकाश पानांवरच्या थेंबांची शोभा वाढवत होता. काही तासांपूर्वी भयान वाटणारं वातावरण आता मात्र शांत झालं होतं. जणू काही रहस्याचा पडदा पाडून मोठं पुस्तक या वादळाने बंद केलं होतं. पण म्हणतात ना, वादळ हे कधीच थांबत नसतं, ते फक्त विश्रांती घेत असतं, पुन्हा नव्याने येण्याची तयारी करत असतं. हे वादळ सुद्धा असंच होतं. ही गोष्ट इथेच पूर्णतः संपली होती, परंतु पुढच्या वर्षी हे वादळ पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन येणार होतं.